तुम्ही शेअर मार्केटमध्ये नवीन आहात का? एकाच कंपनीमध्ये पैसे गुंतवण्याचा धोका घ्यायचा नाही? किंवा जास्त फी भरून म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायची नाही? तर तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे ETF. एका शेअरमध्ये गुंतवणूक करणे म्हणजे सर्व अंडी एकाच टोपलीत ठेवण्यासारखे आहे. पण ETF तुम्हाला कमी खर्चात आणि एका क्लिकमध्ये संपूर्ण मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याची संधी देतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ETF म्हणजे काय, त्याचे फायदे काय आहेत, म्युच्युअल फंडापेक्षा तो कसा वेगळा आहे आणि ETFमध्ये गुंतवणूक कशी सुरू करायची. ETF म्हणजे काय? ETF म्हणजे एक्सचेंज ट्रेडेड फंड. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ETF म्हणजे अनेक कंपन्यांच्या शेअर्सचा एक गुच्छ किंवा बास्केट. समजा तुम्ही बाजारात जाऊन फक्त एकच भाजी विकत घेतली तर तीच तुमच्याकडे असेल. पण जर तुम्ही थाळी मागवली तर त्यामध्ये अनेक प्रकारच्या भाज्या, पोळी, भात, डाळ सगळं एकाच प्लेटमध्ये मिळतं. अगदी तसंच ETFमध्ये एका गुंतवणुकीत अनेक कंपन्यांमध्ये तुमचे पैसे विभागले जातात. सर्वात लोकप्रिय ETF म्हणजे इंडेक्स ETF, जे निफ्टी 50 किंवा सेन्सेक्स सारख्या निर्देशांकाचा मागोवा घेतात. ETFचा सर्वात मोठा फायदा, समजा तुम्ही एका कंपनीमध्ये ₹1000 गुंतवले. त्या कंपनीचा व्यवसाय खराब झाला किंवा शेअर मोठ्या प्रमाणात घसरला तर तुमच्या गुंतवणुकीवर मोठा परिणाम होऊ शकतो. पण जर तुम्ही निफ्टी ETFमध्ये ₹1000 गुंतवले तर ते पैसे निफ्टीमधील 50 मोठ्या कंपन्यांमध्ये विभागले जातात. उदाहरणार्थ रिलायन्स, HDFC बँक, TCS, इन्फोसिस, ICICI बँक अशा अनेक कंपन्यांमध्ये. जर एखादा एक शेअर घसरला तरी इतर कंपन्यांची कामगिरी तुमचे नुकसान काही प्रमाणात भरून काढू शकते. यालाच डायव्हर्सिफिकेशन म्हणजेच विविधीकरण म्हणतात. यामुळे तुम्हाला प्रत्येक कंपनीचा अभ्यास करण्याची गरज राहत नाही. तुम्ही एका कंपनीवर नाही तर संपूर्ण भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीवर विश्वास ठेवून गुंतवणूक करता. ETF आणि म्युच्युअल फंडमधील फरक. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, ETF आणि म्युच्युअल फंडमध्ये नेमका फरक काय? ETF हे शेअरसारखे एक्सचेंजवर ट्रेड होतात. म्हणजे बाजार सुरू असताना तुम्ही कधीही खरेदी किंवा विक्री करू शकता. तर म्युच्युअल फंडमध्ये व्यवहार दिवसाच्या शेवटी NAV वर होतो. दुसरा फरक म्हणजे खर्च. ETFमध्ये एक्सपेन्स रेशिओ सामान्यतः कमी असतो, कारण ते इंडेक्सला फॉलो करतात. तर ॲक्टिव्ह म्युच्युअल फंडमध्ये फंड मॅनेजर असल्यामुळे खर्च तुलनेने जास्त असतो. आणखी एक फायदा म्हणजे ETFमध्ये तुम्हाला लाईव्ह मार्केट प्राइस दिसते. म्युच्युअल फंडमध्ये मात्र दिवस संपल्यानंतर NAV जाहीर होते. ETFमध्ये गुंतवणूक कशी करावी? ETFमध्ये गुंतवणूक करण्यासाठी सर्वप्रथम तुमच्याकडे डीमॅट अकाउंट असणे आवश्यक आहे. त्यानंतर तुमच्या ब्रोकरच्या ॲपमध्ये लॉग इन करा. सर्चमध्ये तुम्हाला हवा असलेला ETF शोधा. उदाहरणार्थ निफ्टी BEES, गोल्ड BEES किंवा इतर कोणताही ETF. यानंतर शेअरसारखाच बाय ऑर्डर द्या. खरेदी झाल्यानंतर तो ETF तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये दिसेल. जर तुम्ही दीर्घकालीन गुंतवणूकदार असाल तर ETFमध्ये नियमितपणे SIP पद्धतीने गुंतवणूक करणे हा देखील एक चांगला पर्याय ठरू शकतो. निष्कर्ष. तर मित्रांनो, ETF हा नवीन गुंतवणूकदारांसाठी एक अतिशय सोपा, कमी खर्चाचा आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने चांगला पर्याय आहे. यामध्ये तुम्हाला विविधीकरण, कमी खर्च आणि बाजार सुरू असताना कधीही खरेदी विक्री करण्याचे स्वातंत्र्य मिळते. तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये कोणता ETF जोडणार आहात? खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच शेअर मार्केट आणि गुंतवणुकीबद्दलच्या सोप्या मराठी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भारतातील काही सर्वोत्तम ETFचे विश्लेषण पाहणार आहोत. धन्यवाद.